एक्सेल मध्ये आज आपण न्यू टॅब हा पूर्ण कंप्लीट बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे नॉर्मल. जर प्रिंट आपल्याला जर बघायचे एक्सेलचा डाटा, तर हा पहिला जो आहे तो नॉर्मल डाटामध्ये दिसतोय आपल्याला इथं. याच्यानंतर जर पेज ब्रेक जर केला, तर पेज ब्रेक मध्ये आपल्याला असं दाखवतंय की हा जो डाटा आहे तुमच्या एका पेजमध्ये आहे का नाही, ते आपण इथून काय करू शकतो, अशा प्रकारे पेज ब्रेक मध्ये इथं बघू शकतो. याच्यानंतर पेज लेआउट आहे. तर पेज लेआउट मध्ये आपण बघू शकतो की हा डाटा तुमचा कुठपर्यंत येत आहे. अशा प्रकारे आपण पेज लेआउट यूज करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे कस्टम व्ह्यू. कस्टम व्ह्यू मध्ये जर आपल्याला एखादी एंट्री जर आपल्याला पुन्हा जर बघायची असेल, जसं उदाहरणार्थ हा मी पूर्ण डाटा सिलेक्ट करून घेतो. याच्यानंतर याला मी फिल्टर लावून घेतो, कंट्रोल शिफ्ट एल ने फिल्टर लावणार. आणि याच्यानंतर आपण इथं सिटीला सिलेक्ट करून घेणार आणि मी इथून काय करणार, इथं पुणे सिलेक्ट करून आणि ओके करून घेणार. आता ही जर एंट्री मला जर पुन्हा पुन्हा जर पाहिजे असेल, तर मला दरवेळेस काय करावं लागेल, इथं फिल्टर लागेल. मला तसं न करता मी काय करतो, कस्टम यूजने काय करू शकतो, एका क्लिकमध्ये हा ऑप्शन आपण यूज करू शकतो. त्यासाठी आपण हा पूर्ण डाटा सिलेक्ट करून घेणार. याच्यानंतर कस्टम यू मध्ये जाणार आणि तुम्ही त्याला काय करणार, ऍड करणार. आणि ऍड केल्यानंतर आपण इथं पुणे सिटी टाकणार आणि ओके करून घेणार. आणि याच्यानंतर या फिल्टरला आपण इथं क्लिअर करून घेणार. जर आता हा फिल्टर क्लिअर झालेला, तर त्याच्यामध्ये आपल्याला हा एंट्री पहिल्यासारखा डाटा झालेला आहे. तर मला जर माझे जर पुणे सिटीची जर एंट्री बघायची असेल, मी काय करणार, इथं कस्टम व्ह्यू मध्ये जाणार. त्याच्यानंतर पुणे सिटीला सिलेक्ट करून घेणार आणि त्याला ओके करणार. म्हणजे आपण बघू शकता की इथं आपल्याला दरवेळेस इथं फिल्टर लावण्याची इथं गरज नाही. त्यानंतर हा फिल्टर काढून टाकू आपण इथून. याच्यानंतर आता हा जर पेज आहे, तर याच्यामध्ये जर तुम्हाला ग्रेड लाईन नको असेल, तर काय करू शकता, तुम्ही हा टिक मार इथून काढू शकता. म्हणजे इथून तुमची इथं ग्रेड लाईन इथं निघून गेलेली आहे. तसं जर हा जर फॉर्म्युला बार आहे, तुम्हाला जर नको असेल, तर इथून तुम्ही काय करू शकता, फॉर्म्युला बारला पण इथून काढू शकता. सध्या उदाहरणार्थ इथं जे दिसतंय आपल्याला हेडिंग एबीसीडी, जर येई नको असेल, तर इथून तुम्ही असं करू शकता. म्हणजे एक प्रकारे हा जो पूर्ण जो पेज आहे, तर वर्ड सारखा आपल्याला इथं दिसत आहे. अशा प्रकारे हा ऑप्शन इथं आपण बघू शकतोय. याच्यानंतर झूम आहे. जर तुम्हाला जर इथं जर झूम कमी जास्त जर करायचं असेल, तर इथून तुम्ही काय करू शकता, हा ऑप्शन इथं यूज करू शकता. तर जर तुमचं जर झूम जर फार कमी झाला असेल, तर हा 100% का झूम टू 100% जर केला, तर हा डायरेक्ट तुम्हाला काय करतो, ऍक्च्युअल तुमच्या पेजवर घेऊन येतो या प्रकारे. याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे झूम टू सिलेक्शन. जर मी पर्टिक्युलर एवढा एरिया जर सिलेक्ट केला, मला एवढाच एरिया जर सिलेक्ट करायचा असेल, तर इथून मी याला काय करणार, झूम टू सिलेक्शन करणार. म्हणजे ऑटोमॅटिक तो एरिया आपल्याला काय करतो, इथं दाखवत आहे या टाईपमध्ये. त्याच्यानंतर न्यू विंडो, जर मला ही विंडो जर पुन्हा जर एका नवीन जागेवरती पाहिजे असेल, तर इथून मी न्यू विंडो करू शकतो. म्हणजे आपण बघू शकता इथं 2 विंडो आलेले आहे. त्याच्यानंतर आहे अरेंज ऑफ. तुम्हाला जर दोघांना अरेंज जर करायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे याला अरेंज करू शकता. व्हर्टिकली हॉरिझॉन्टली आपण काय करू शकतो, असा हा डाटा बघू शकतो. अशा प्रकारे आपण हा अरेंज ऑप्शन इथं बघू शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट पेज. आता प्रेझेंट पेज म्हणजे हा ऑप्शन फार कामाचा आहे, की आपण जेव्हा इथं बघतोय की हा जो कॉलम आहे नेमचा कॉलम आहे, हा फुल नेमचा कॉलम आहे, हा मोबाईल नंबरचा कॉलम आहे, सिटीचा कॉलम आहे, कोडचा कॉलम आहे, फीजचा कॉलम आहे, डेटचा कॉलम आहे. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण जर थोडंसं जर माऊसचं कर्सर आपलं जर खाली घेतलं, तर आपल्याला हा टायटल आपला दिसत नाही. तर हा जर टायटल तुम्हाला नेहमी नेहमी जर बघायचा असेल, त्यासाठी आपण काय करणार, इथं 2 नंबरला क्लिक करणार. जिथून तुमचं रो आहे तिथून 2 नंबरला सिलेक्ट करून घेणार. याला काय करणार, आपण इथं प्रेझेंट पेन्सला क्लिक करणार. आणि याला जर आपण असं जर क्लिक केलं, तर तुम्ही बघू शकता तुमचा जो टायटल आहे तो इथं आपल्याला फिक्स झालेला आहे. जर नॉर्मल जर करायचं असेल, तर वापस इथं येणार आपण सेम आणि तिथून अनप्रेज करणार. म्हणजे हा ऑप्शन इथं बंद झालेला आहे. तसं कॉलमचा बी करू शकता. जसं आपल्याला आता हा डाटा बघितलेला आहे, तर आपल्याला इथं कॉलम दिसत नाही. समजा हा जर कॉलम तुम्हाला डाटा जर दिसायचा असेल, हा कॉलम, तर तुम्ही काय करू शकता, इथून त्याला प्रेझेंट पेज करू शकता. म्हणजे हा कॉलम तुम्हाला आता नेहमी तुमच्या समोर इथं दिसत राहणार. अशा प्रकारे ऑप्शन हा इथं यूज करू शकतो. याच्यानंतर आहे स्प्लिट. आता प्रेझेंट पेज मध्ये त्याला लिमिट आहे. तर स्प्लिट जर केला, तर आपण हा पूर्ण जो डाटा आहे एवढा, तर हा कंटिन्यू तुमच्या समोर इथं दिसणार. याला काय करणार, आपण स्प्लिट करून घेणार. म्हणजे याला आपण इथं नॉर्मल पहिले हा जो आहे ना, त्याला अनफ्रीज करून घेतो मी पहिले आणि याला स्प्लिट करून घेतो. म्हणजे हा डाटा तुम्हाला इथं नेहमी तुमच्या समोर इथं दिसत राहणार. जरी नॉर्मल करायचं असेल, तर आपण त्याला स्प्लिटला क्लिक करून घेणार. ज्याच्यानंतर हा जो डाटा आहे तुम्हाला जर हाईड करायचा असेल, तर इथून तुम्ही काय करू शकता, या डाटाला इथं हाईड करू शकता. अनहाईड जर करायचं असेल, तर इथून तुम्ही अनहाईड करू शकता. अशा टाईपमध्ये.
याच्यानंतर जसं आपण इथं अरेंज ऑल मध्ये ऑप्शन बघितलं होतं की तुम्ही काय करू शकता, इथं हा डाटा आहे समजा. आता याला मी न्यू विंडो घेतो. याच्यानंतर ते आपण याला साईड बाय साईड बी करू शकतो. आपण इथं अशा टाईपमध्ये काय करू शकतो, तुम्ही हा डाटा इथं घेऊ शकता या टाईपमध्ये. त्याच्यानंतर स्विच विंडो, जर तुम्हाला जर एखादी विंडो जर क्लोज करायचं असेल तर इथून तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे त्या विंडोला इथं क्लोज करू शकता. याच्यानंतर एक्सेल मधला सर्वात महत्वाचा टॉपिक आहे मायक्रोस. जर आपल्याला एखादी जर स्टेप जर पुन्हा पुन्हा जर काही करायचे नसेल तर आपण मायक्रोस ऑप्शन यूज करून ते काय करू शकतो, यूज करू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, तर मायक्रोस ऑन करून घेणार, रेकॉर्ड मायक्रो करणार. तुम्हाला जी पण शॉर्टकट की पाहिजे, तर जसं आपल्याला पाहिजे कंट्रोल शिफ्ट बी, शिफ्ट बी आपण इथं सिलेक्ट करून घेणार आणि ओके करणार. त्याच्यानंतर आता इथं मायक्रोस आपलं ऑन झालेलं आहे, इथं बघू शकता की जसं मग मी काय करणार, हा पूर्ण डाटा सिलेक्ट करून घेणार. तर आपण काय करणार, इथून त्याला ऑल बॉर्डर देणार. ऑल बॉर्डर दिल्यानंतर आपण त्याला हा जो डाटा आहे त्याला आपण इथं याला हेडिंग जे आहे ते कलर देणार. त्याला आपण या टाईपमध्ये याला पण आपण इथं कलर देणार वेगळ्या प्रकारे. या टाईपमध्ये हा डाटा आपण घेतलेला आहे. आता एवढी जर फॉर्मॅटिंग मला त्यावेळेस करायचं असेल तर फार वेळ लागेल, तर आपण मायक्रोसॉफ्ट ऑप्शन यूज करून ते स्टेप घेऊ शकतो. मग त्यानंतर आपण काय करणार, व्ह्यू टॅब मध्ये जाणार आणि मायक्रोसला स्टॉप करून घेणार. त्याच्या आता मला या एवढ्या एरियामध्ये काय करायचं, याची फॉर्मॅटिंग लावायची. मी काय करणार, कंट्रोल शिफ्ट बी करणार, म्हणजे ऑटोमॅटिक इथं डाटा काय झालेला तुमचा इथं आलेला आहे. इथं आपला हा यू टॅब संपला आहे, म्हणजे इथं आपली एक्सेलची बेसिक ते ऍडव्हान्स पूर्ण सिरीज संपली आहे. आता आपण एक्सेलचे युजफुल फॉर्म्युलावर सिरीज बनवणार आहोत. धन्यवाद.